आज सकाळीची ना भेंडी चपाती बनवली होती छानपैकी. तर त्या अगोदर तुम्हाला मी ना इथं दिंडी दाखवते बरं का. तर बघा ना मस्त अशी ना दारामधून दिंडी चालली होती. तर कुत्रीसुद्धा दर्शन घ्यायला आली होती. तर परीनेसुद्धा दर्शन घेतलं, आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं. आणि मग हे सर्व झाल्याच्या नंतर आहे ना म्हटलं चला आता दिंडी कव्हर बघत बसावी. तर स्वयंपाकाला पण लागायचं आहे. तर काल मी कडधान्य जे ना रुमालामध्ये बांधून ठेवलं होतं ना, तर त्याला एवढे छान असे ना मोड आले, तुम्ही बघू शकता. फक्त हरभऱ्याला मोड आलेले नाही. तर कारण हरभरे 2 दिवस ठेवले तर त्याला ना मोड येतात, पण मूग आणि मटकी 1 दिवस जर बांधून ठेवलं ना दुसऱ्या दिवशी त्याला छान छान असे ना मोड येतात. तर म्हटलं नाश्त्यामध्ये आज आहे ना कडधान्याचीच मस्त असं आहे ना थोडंसं मीठ हळद तेल टाकून हे नाश्त्याला बनवावं म्हटलं. आणि मग एका साईडला म्हणजे गॅसवरती ना मी थोडंसं त्याला आहे ना म्हणजे असं तेलामध्ये परतायला ठेवलं होतं मुगाला आणि हरभऱ्याला. तोपर्यंत म्हटलं भेंडीसुद्धा कट करून घेते. तर इथं माझं आहे ना परीला बोलता बोलता इकडं माझीसुद्धा आहे ना भेंडी कट करायचं काम चालू होतं बरं का. तर आता सध्याला आहे ना म्हणजे भेंडी उन्हाळ्यामध्ये छान लागते. तर भरपूर दिवस झाले भेंडी काय आणलीच नव्हती बाजारातून. तर त्या दिवशी बाजारातून भेंडी आणली होती. तर बघा ना छान अशी ना भेंडी बनवली बरं का मी. टमॅटो आणि लसूण वगैरे टाकून आहे ना खरंच भेंडी खूप छान होती. तर हा होता रात्रीचा उरलेला भात होता. तर यांच्यासाठी इथं परतून दिला मी. आणि मग माझं घरातलं सगळं काम आवरल्याच्या नंतर आम्ही गेलो झाडाखाली बसायला. आणि इकडे बघा मस्त असं माझं आवरलेलं आहे. आणि इकडं लेकरंसुद्धा खेळतात. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बरं का.